नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। जे काय DMER भरती संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी आलेलं आहे। जे काय सर्वच पदासाठी विभागानं सेकंड DV म्हणजे सेकंड जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं नोटिफिकेशन या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। जे काय अंशकालीन उमेदवार असतील किंवा मग जे काही इतर जे काय व्हॅकंट जागा असतील यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किंवा त्या राहिलेल्या जागा भरण्यासाठी विभागानं या ठिकाणी जे काय सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नोटिफिकेशन या ठिकाणी काढलेले बऱ्याच विद्यार्थ्यांनी याविषयी अपडेट नव्हते किंवा काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, म्हणून आपण या ठिकाणी ही माहिती देत आहोत। त्या ठिकाणी आपण पाहू शकतो 22 एप्रिल 2024ला हे नोटिफिकेशन आलेलं आहे। तर या ठिकाणी काय म्हटलं पाहूयात। सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले होते। सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाही अशी रिक्त पदे म्हणजे जे काय उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले होते या भरती प्रक्रिया संदर्भात, परंतु ते उमेदवार त्या ठिकाणी रुजू झाले नाहीत अशी रिक्त पदे व ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेले मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणी करता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे। यापूर्वी या ठिकाणी महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे, यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणी करता उपस्थित राहू नये। तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणी करता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणी करता उपस्थित राहू नये। आता या ठिकाणी विभागानं काय म्हटलं ते या ठिकाणी थोडक्यात पाहूयात। विभागानं म्हटलेलं आहे की ज्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आले होते परंतु ते उमेदवार त्या ठिकाणी हजर झाले नाहीत किंवा त्यांनी रुजू झाले नाहीत, तेव्हा ती काय रिक्त पदे राहिली होती ती रिक्त पदे व ज्या पदासाठी उमेदवार उपलब्ध झाले नाहीत अशी पदे भरण्याकरता उमेदवारांची जी काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सेकंड जे काय नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली आहे त्याकरता उमेदवारांनी जे काय मूळ कागदपत्र अपलोड केलेले आहेत किंवा त्यांनी त्यांचा फॉर्म भरलेला आहे तो आणि मूळ कागदपत्र घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी हजर राहायचं आहे। त्याचबरोबर ज्या उमेदवारांची याच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया झालेली आहे अशा उमेदवारांनी हजर राहू नये असं या ठिकाणी विभागानं म्हटलेलं आहे। परत दुसरी गोष्ट सांगितलेली की दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी अनुपस्थित होते हजर नव्हते अशा उमेदवारांनी परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला उपस्थित राहू नये असं या ठिकाणी विभागानं म्हटलं आहे। आणखी दुसरी एक महत्त्वाची एक गोष्ट आहे ती या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। जे काय शेड्यूल पाहण्याच्या अगोदर कोणाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं आणि कोणाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं नाही याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी टिप म्हणून विभागानं या ठिकाणी सांगितलेली आहे। ते या ठिकाणी विभागानं अगोदरच डिक्लेअर केलं की अराखीव म्हणजे काय। तर अराखीव म्हणजे काय, तर अराखीव प्रवर्गामध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता क्रमांकामधील सर्व प्रवर्गाचे उमेदवार ओके, त्याच्यामध्ये मग अराखीव येतील, अनुसूचित जाती येतील, अजमाती येतील ओके, विमुक्त जाती येतील, नंतर भज ब, भज क, भज ड, विमा प्र, इमा व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असे सर्व उमेदवार अराखीवमध्ये येतील। आता बघा अराखीव म्हणजे काय, तर अराखीवमध्ये सर्वच उमेदवार सर्वच कॅटेगरीचे उमेदवार किंवा ओपनचे उमेदवार SC ST OBC ओके सर्वच, मग ते लेडीज असतील सगळे उमेदवार या अराखीवमध्ये येतील। त्यांनी अराखीव म्हटलं की त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। दुसरी गोष्ट काय, संचालनालयाच्या असे निदर्शनास आले आहे की अंशकालीन प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवाराकडे विविध नमुन्यातील प्रमाणपत्र उपलब्ध नसताना त्यांनी अर्ज सादर केला आहे। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे।
अंशकालीन उमेदवाराकडे शासन परिपत्रक रोजगार व स्वयंरोजगार विभाग क्रमांक, आता हा क्रमांकानुसार जे काय परिपत्रक आहे त्यानुसार दिनांक 7 मार्च 2023 नुसार तहसीलदारांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे। आता जे उमेदवार अंशकालीन या प्रवर्गामधून त्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा उमेदवारांकरता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे काय दिनांक 7 मार्च 2003चा जो काय आदेश आहे किंवा परिपत्रक आहे त्यानुसार त्यांच्याकडे तहसीलदाराने निर्गमित केलेले अंशकालीन पदवीधर असल्याचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। ज्या उमेदवाराकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशाच उमेदवारांना पडताळणी करता प्रवेश दिला जाईल। आता ही खूप महत्त्वाची आहे। ज्या उमेदवारांनी अंशकालीन प्रवर्गातून फॉर्म भरला आहे परंतु त्यांच्याकडे अंशकालीन प्रमाणपत्र नाही अशा उमेदवारांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही। परंतु ज्या उमेदवाराकडे तहसीलदाराने दिलेले जे काय प्रमाणपत्र आहे अंशकालीनचं ते असेल तर त्यांना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रवेश दिला जाईल असं पण या ठिकाणी म्हटलं आहे। ज्या उमेदवाराकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांची पडताळणी न करता त्यांना अपात्र समजण्यात येईल याची नोंद घ्यावी। आता परत काय सांगितलं डिटेल, ज्या उमेदवाराकडे असे प्रमाणपत्र नाही अशा उमेदवारांना त्यांची प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येणार नाही आणि त्यांना या ठिकाणी अपात्र घोषित करण्यात येईल असं या ठिकाणी विभागानं म्हटलेलं आहे। ही खूप महत्त्वाची टिप किंवा नोटीस या ठिकाणी विभागानं सांगितलेलं आहे। आता आपण जे काय कोणकोणत्या प्रवर्गातील कोणत्या मेरिट लिस्टनुसार कोणत्या उमेदवारांनी या ठिकाणी कोणत्या तारखेला कुठे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहूयात। ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या। आराखीव म्हणजे काय आणि जे काय अंशकालीन पदवीधर असण्याचे प्रमाणपत्र असलेले उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे त्यांना अपात्र केलं जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर आपण या ठिकाणी संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काय पदनाम आहे किंवा जे काय पद आहे आधी परिचारिका यामधील जे काय गुणवत्ता यादी क्रमांक आहे सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक आहे त्यानुसार या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवलं आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक माहीत नसेल तर त्यांनी जे काय विभागाचे जे काय वेबसाईट आहे त्या ठिकाणी क्वॉट 2023 मध्ये जाऊन तुम्ही तुमचे जे काय कॉमन मेरिट लिस्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। सर्व गोष्टी तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळतील आणि त्यामधून तुमचा कॉमन मेरिट लिस्ट नंबर म्हणजेच सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक या ठिकाणी पाहू शकता। जर तुमचा सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दिनांक 30/4/2024 म्हणजे 30 एप्रिल 2024 या ठिकाणी त्यांनी 2 सत्रामध्ये त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले हे पण लक्षात घ्या। जे विद्यार्थी 8,782 ते 10,611 पर्यंत सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि नंतरचे जे काय केलेलं आहे दुपारी 1:30 ते पडताळणी संपेपर्यंत असं त्यांनी त्यांचा शेड्यूल दिलेलं आहे। आता या ठिकाणी पाहूयात अराखीव जे काय सर्व प्रवर्ग मग त्याच्यामध्ये ओपन येईल अराखीव येईल SC ST OBC सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचं जे काय कॉमन मेरिट लिस्ट नंबर 21/2122 ते 3,679 पर्यंत असणारे विद्यार्थी सर्वसाधारण अराखीवमधले सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत अराखीवमध्ये। तर त्यांना 29/4/2024 म्हणजे 29 एप्रिल 2024ला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। म्हणजे जे काय अराखीव आहेत त्यामध्ये सर्वच प्रवर्गातील मग ओपन असतील SC ST OBC ही जे सर्वच प्रवर्गातील या ठिकाणी विद्यार्थी ज्यांचा मेरिट लिस्ट नंबर 21/22 म्हणजे काय 2,122 ते 3,679 पर्यंत असेल अशा सर्वांनी 29 एप्रिल 2024ला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे। दुसरा आहे अराखीवमधून प्रकल्पग्रस्त जे काय अराखीव आहेत त्याच्यामधले फक्त प्रकल्पग्रस्त सर्व जाती प्रवर्ग
त्याचबरोबर सर्व जाती प्रवर्ग यासाठी बोललेले आहे. या ठिकाणी 15,779 ते 32,746 ज्याचा मेरिट लिस्ट नंबर आहे त्यांना या ठिकाणी बोलवलं आहे. त्याचबरोबर अराखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्ग ओके त्यांचा जे काय मेरिट लिस्ट नंबर आहे 13,309 ते 32,948. त्याचबरोबर अनुसूचित जाती सर्वसाधारण जे काय ज्या विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती सर्वसाधारणमधून फॉर्म भरलेला आहे त्यांचं जे काय मेरिट लिस्ट नंबर असेल कॉमन मेरिट लिस्ट नंबर 2,528 ते 3,089 असा जो मेरिट लिस्ट नंबर आहे अशा विद्यार्थ्यांनी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत 30 एप्रिलला या ठिकाणी हजर राहायचं आहे. ठिकाण मी सांगेल या ठिकाणी किंवा मग आपल्या सर्वांनाच नोटीस या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटवर मिळेल ती डाउनलोड करा. त्यामध्ये सर्व या ठिकाणी डिटेल दिलेले आहेत ओके. ज्यांना ही नोटीस पाहिजे असेल तुम्ही माझा जे का व्हॉट्सअप नंबर आहे 9673896237 या मोबाईल नंबर मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला हे फॉरवर्ड करून देईल. परंतु काही विद्यार्थ्यांना अडचणी होत्या की समजत नव्हतं त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे की त्याचबरोबर जे काय अनुसूचित जाती सर्वसाधारण या ठिकाणी किती 30 एप्रिल 2024 जाणार त्या सकाळी 9 ते 1 पर्यंत. त्यानंतर 20 सर्वसाधारण 6,800 ते 7,381. त्याचबरोबर भजक सर्वसाधारण 2,832 ते 2,983. त्याचबरोबर भज ड सर्वसाधारण 2,309 ते 2,473. विमाप्र सर्वसाधारण 11,243 ते 14,934. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS ओके सर्वसाधारण फक्त सर्वसाधारण ज्यांनी सर्वसाधारणमधून फॉर्म भरला आहे त्यांनाच 7,445 ते 9,912 अशा मेरिट लिस्ट नंबर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सर्वांनी 30 एप्रिलला दुपारी 1:30 ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कागदपत्र पडताळणी संपेपर्यंत या ठिकाणी हजर राहायचं आहे. तर यांचे या ठिकाणी 30 तारखेला 2 सत्रामध्ये या ठिकाणी काय होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. फक्त ज्यांचं सकाळी 9 ते 11 आहे त्यांनी लवकर या ठिकाणी पोहोचा आणि दुपारचं जे आहे त्यांनी थोडं लेट पोहोचलं तरी चालेल 12-1 वाजेपर्यंत तर तुमचं या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फक्त या ठिकाणी तुम्ही काय करा सत्र लक्षात घ्या. जे विद्यार्थी सकाळच्या सत्राला त्यांचं आहे आणि ते दुपारी येतील किंवा त्यांना असं वाटेल की आपलं दुपारी आहे तर त्यांचं या ठिकाणी संधी या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. कारण की तुम्हाला सकाळी बोललेलं आणि तुम्ही दुपारी पोहोचताल तर तुम्ही सकाळी बोललेलं आणि तुम्ही लवकर त्या ठिकाणी म्हणजे 7-8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा म्हणजे 9 ते 1 पर्यंत तुमच्या या ठिकाणी काय होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर जे काही इतर पद आहेत जसं दूरध्वनी चालक आहे इतर मागास वर्ग या ठिकाणी अंशकालीन जे काय मेरिट लिस्ट नंबर आहे 853 ते 1,062. त्याचबरोबर जे काय निम्न श्रेणी लघुलेखक असेल याच्यामध्ये अराखीव अंशकालीन मग अराखीवमध्ये सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी येतील ज्यांनी अंशकालीनमधून फॉर्म भरला ते आणि सर्व जाती प्रवर्ग यांना ज्यांचा मेरिट लिस्ट नंबर आहे 406 ते 1,259. त्याचबरोबर अराखीव अंशकालीन लघुटंक लेखकमध्ये अराखीव अंशकालीन त्याचबरोबर सर्व जाती प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग अंशकालीन त्यांचा मेरिट लिस्ट नंबर आहे 283 ते 1,209 असे विद्यार्थी. त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक अराखीव सर्वसाधारण त्याचबरोबर अराखीव खेळाडू सर्व जाती प्रवर्ग त्यांचा मेरिट लिस्ट नंबर आहे 419 ते 475 असे विद्यार्थी. आणि या ठिकाणी अराखीव सर्वसाधारणचा फक्त मेरिट लिस्ट नंबर 8 यालाच बोललेलं आहे लक्षात घ्या ओके. त्याचबरोबर भौतिक उपचार तज्ज्ञ त्यामध्ये अराखीव खेळाडू सर्व जाती प्रवर्गाचे आहे 419 ते 475 आणि अराखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्ग आहे आणि इतर मागासवर्गीय अंशकालीन 99 ते 478 हे त्यांचा मेरिट लिस्ट नंबर आहे असे विद्यार्थी. त्याचबरोबर यामध्येच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS महिला फक्त
EWSच्या महिलांनी या ठिकाणी बोललेलं आहे 270 ते 358 मेरिट लिस्ट नंबर असणाऱ्या विद्यार्थ्यांना। त्याचबरोबर जे काय व्यवसाय उपचार तज्ज्ञ त्यामध्ये फक्त आराखीव सर्वसाधारण आणि सर्व जाती प्रवर्ग याचा जे काय मेरिट लिस्ट नंबर आहे 4 ते 9 अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे। दुसरं आहे महिला अधीक्षिका वार्डन वसतिगृह प्रमुख वसतिगृह अधीक्षिका याच्यामध्ये फक्त भज ब उमेदवार नसलेले विजा भज क चे उमेदवार। ओके, याचा जे काय मेरिट लिस्ट नंबर आहे 27 56 68 यांना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 2 मे 2024 सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे। हे तुम्ही लक्षात घ्या, जमलं त्याचा स्क्रीनशॉट घ्या। ओके, त्याचबरोबर जे काय ग्रंथालय सहाय्यक असेल त्याच्यामध्ये अराखीव सर्वसाधारण त्याचबरोबर अराखीव अंशकालीन। तर अराखीव सर्वसाधारणमध्ये जे काय कॉमन मेरिट लिस्ट नंबर असणारे 6 ते 12 मधील विद्यार्थी, त्याचबरोबर अराखीव अंशकालीनमधले 134 मेरिट लिस्ट नंबर असणारा विद्यार्थी आहे। नंतर इतर मागासवर्ग OBC मधला सर्वसाधारण 31 ते 45 मधील जे काय विद्यार्थी आहेत कॉमन मेरिट लिस्ट नंबर 31 ते 45 मधले विद्यार्थी या ठिकाणी बोलवलेले आहेत। त्याचबरोबर अनुसूचित जाती सर्वसाधारणमध्ये 12 ते 19 ज्यांचा यामध्ये मेरिट लिस्ट नंबर आहे असे विद्यार्थी आणि दंत आरोग्यक यांच्यासाठी अराखीव सर्वसाधारण सर्व जाती प्रवर्ग भज ब उमेदवार नसल्याने व विजा चे उमेदवार। आता या ठिकाणी काय भज ब नसल्याने ठीक आहे भज ब चे उमेदवार नसल्यामुळे विजा चे उमेदवार या ठिकाणी बोलवलेले आहेत ज्याचा मेरिट लिस्ट नंबर आहे 15 या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जायचं आहे। त्याचबरोबर ECG तंत्रज्ञ अराखीव सर्वसाधारण असणारे सर्वच कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांचा मेरिट लिस्ट नंबर आहे 7 ते 32 मध्ये असे सर्व विद्यार्थी। त्याचबरोबर इतर मागासवर्ग सर्वसाधारणमधले 25 ते 48 मेरिट लिस्ट नंबर असणारे विद्यार्थी। त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकमधले सर्वसाधारण 104 ते 130 मेरिट लिस्ट नंबर असणारे विद्यार्थी आणि अराखीव अंशकालीन 137 मेरिट लिस्ट नंबर असणारे विद्यार्थी या सर्वांनी 2 तारखेला 2 मे 2024ला सकाळी 9 ते 1 PM पर्यंत या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी हजर राहायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे काय दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या शेड्यूलमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काय तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत किंवा तुम्ही ते काय ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेला आहे तो अर्ज हे सर्व गोष्टी घेऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे। तर या ठिकाणी तुमचं जे काय ठिकाण आहे काय आहे सर जे समूह रुग्णालय मुंबई जे काय जे हॉस्पिटल आहे मुंबईला त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दिलेल्या वेळेत आणि तारखेला या ठिकाणी हजर राहायचं आहे। तुम्हाला काय अडचण असेल काय प्रश्न असतील तर तुम्ही माझा जे काय मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही मला कॉल करा मेसेज करा तुम्हाला मी मदत करण्यास या ठिकाणी उपलब्ध आहे। तर या ठिकाणी आपण थांबूयात। खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी अशी दिसून येते की जे काय पहिल्या सिलेक्शन लिस्टमध्ये किंवा मग या ठिकाणी पात्रता यादीमध्ये जे विद्यार्थी वेटिंगवर आहेत त्यांना या ठिकाणी जॉईनिंग मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की अगोदर त्यांचा विचार केला जाईल नंतर यांना काय केलं जाईल जे काय सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना संधी दिलेली जाईल। आणखी तिसरी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट या ठिकाणी होण्याची शक्यता आहे कारण की जे काय माजी सैनिक असेल किंवा इतर जे काय विद्यार्थी असतील ओपनमधील किंवा जे काय सोडून गेलेले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जी काय जागा रिक्त राहतील अशासाठी तिसरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे। सुरुवातीला जे काय सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टमधील जे काय डाटा येईल यामध्ये जे उमेदवार मिळाले नसतील किंवा यामधून जे काय जागा रिक्त राहतील अशा उमेदवारांसाठी तिसरी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नोटीस या ठिकाणी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येण्याची दाट शक्यता आहे। परत ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण या ठिकाणी लागू शकतो त्यांनी पण सुद्धा या ठिकाणी आशेदाही राहणं गरजेचं आहे अपडेट राहणं गरजेचं आहे। जूनपर्यंत हे सर्व प्रक्रिया होण्याची दाट शक्यता आहे।
त्यामुळे जूनपर्यंत विभागाच्या वेबसाईटला या ठिकाणी तुम्ही अपडेट राहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा. आपण सर्व अपडेट या ठिकाणी देत राहू. या ठिकाणी आपण थांबूया. चॅनलला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.